सर, पक्ष्यांची एक कला असते स्थलांतर करण्याची. तर मला त्याच्यावरती नेहमी एक प्रश्न पडतो, की पक्षी नेमकं स्थलांतर करतात कसं? म्हणजे ते मी ऐकलंय, की अमूर फाल्कन इतके-इतके तास, इतके-इतके दिवस पूर्ण समुद्रावरती हॉवर करत फक्त म्हणजे स्टॉप नाही घेत कुठे आणि तो पूर्ण ट्रॅव्हल करतो. ते नेमकं कसं काय? पक्ष्यांमध्ये सगळ्यात विशिष्ट पद्धतीनं मायग्रेशनचे पॅटर्न आहेत. त्याला आपण पक्षींचं स्थलांतरण म्हणू. पक्ष्यांचे स्थलांतरण आहे, आपण बघू की आर्क्टिक ब्रीडिंग ग्राउंड म्हणजे आर्क्टिक एरियामध्ये त्यांचं ब्रीडिंग होतं आणि ते ट्रॉपिकल एरियामध्ये रेफ्यूज घेण्यासाठी येतात. रेफ्यूजचे अर्थ काय आहे, की पक्षी ज्यावेळेला असहनीय अशी कोल्ड एन्व्हायर्नमेंट तयार होतं, त्यांना अन्न पुरेसे मिळत नाही, साधारणतः सायबेरिया असेल, तिबेट असेल किंवा मंगोलिया असेल, अशा विविध एरियामधून पक्षी भारताच्या दिशेने मार्गस्थ होतात. बरोबर. भारताच्या दिशेने ज्यावेळेला मार्गस्थ होतात, तेव्हा ते हिमालय असेल, कोल्ड एरिया असेल, हाय अल्टिट्यूड असेल, अशा विविध अडथळ्यांना पार करून ते भारतात येतात. हं. भारतामध्ये साधारणतः 370 पक्षी हे स्थलांतर करून हे हिवाळ्यामध्ये भारतात प्रवेश करतात.